केवळ धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नको तर सरकारला खाली खेचायचंय. वांगचूक यांच्या समर्थनासाठी केलेल्या आंदोलनात उद्धव ठाकरेंचा एल्गार, तर देश मोदीमय झालाय, भाजपचा पलटवार. सोनम वांगचूक यांच्यावर सफदरजंग रुग्णालयातच उपचार होणार. इतरत्र हलवण्याची पत्नीची मागणी हायकोर्टानं फेटाळली, तर वांगचूक यांना हलवताना कोणत्याही बळाचा वापर न झाल्याचंही कोर्टाचं निरीक्षण. तृणमूलच्या 20 बंडखोर खासदारांना बैठकीचं निमंत्रण दिल्यानं सर्वपक्षीय बैठकीवेळी विरोधकांचा सफात्याग. पावसाळी अधिवेशनाआधीच वादाची ठिणगी, तर संसदेवर दिपकेंच्या नेतृत्वात उद्या धडक मोर्चा. शिवसेनेचा गुंड नगरसेवक रमेश म्हात्रेला 3 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी. मारहाणीचं समर्थन कधी करणार नाही, एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, तर पक्षाकडून होणाऱ्या कारवाईबाबत मात्र भाष्य नाही. इंदापुरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम, तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नातेपुतेत. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून चंद्रभागा आणि पंढरपुरात पाहणी दौरा. जपान ओपन बॅडमिंटनमध्ये भारताच्या पी.व्ही. सिंधूनं घडवला नवा इतिहास. जपानच्या यामागुचीचा पराभव करत सिंधूनं जिंकली स्पर्धा. जपान ओपन जिंकणारी सिंधू पहिली भारतीय खेळाडू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.